राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. आता कायमची शेतकरीची बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता वाटप सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तांत्रिक कारणामुळे बघा नमो शेतकरी योजनांचा नवा हप्ता जे का राखलेला होता, त्याचा आता वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात फक्त 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या प्रक्रियेत सर्वात आधी बघा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये नमो शेतकरी योजनांचा नवा हप्ता आणि राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी शेतकरी मित्रांनो 7,400 कोटी रुपयाचे विशेष निधी मंजूर करण्यात आली असून येत्या काही तासातच या भागातील पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लाभाची रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जेवढे दिवस तुम्ही काय प्रतीक्षा करत केली, आता शेतकऱ्याची कायमचीच प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हे पैसे आता डी-बी-डीच्या माध्यमातून 2,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यात आलेले असून आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा परधरण्याचा लाभ दिला जाणार आहे. सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कामात कोणतेही सूत्रधार आणि पद्धतशीरपणे आता शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा बँक के-वाय-सी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनांसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं बँकेत बघा खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेत प्राधान्य लाभ दिला जात असून बँकेकडून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. आता बघा बँकेने काय सूचना देण्यात आलेल्या आहे, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मर्यादित आहे अशा शेतकऱ्यांना बघा आता हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्याला बघा यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचे वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, प्रशासनाने सकाळीच 10 ते रात्री 12 या वेळेत बघा हे पैसे टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून यामध्ये बघा परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकशी अचूकपणे लिंक केलेला आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत SMS पुढील काही तासातच त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या अजून सुद्धा पैसे मिळाले नसेल तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही अजिबात घाबरू नका. कारण की तुमच्या खात्यात आता डायरेक्ट आता पैसे जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून यामध्ये बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असतात त्यांना निधी वितरणाचा अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. आता शेतकऱ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण की बघा ज्या शेतकऱ्याकडे चारचाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणतेही सरकारी नोकरी नाही अशा खऱ्या गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार असून यामध्ये बघा जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही जिल्ह्यात ही प्रतिक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडी-बिडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालेलं आहे.
सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा हप्ता राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होतं, जे आता पूर्ण झालेलं असून यामध्ये बघा यवतमाळ आणि नांदेडमध्ये पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया यामधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्वच तांत्रिक आता अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण बिना अडकता आणि वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळालेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात आज 100% पैसे जमा होणार, कोणते शेतकरी पात्र आहे? बघा, आता आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बघा खातेधारकांना निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारनं दिला असून यामध्ये बघा बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखलेला होता. तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. कारण की बघा कोटक महिंद्रा बँक आणि एच-डी-एफ-सी बँक यासारख्या खाजगी बँकांमध्ये नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेत सामावून घेण्यात आलेले असून त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता बघा, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याचे शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामाच्या पूर्तीसाठी मोठं आर्थिक बळ मिळणार असून यामध्ये अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याच्या जिल्ह्याचे आधार देण्याचं काम सरकार पूर्ण करेल, अशी माहिती विश्वासीय सूत्रांमार्फत समोर आलेली आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून जालना आणि लातूरमधील सोसायटीमध्ये देखील याबाबत सध्या मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्र आणि बँक तपास अचूकपणे आहे, त्यांच्याच खात्यात बघा बिना अडकता पैसे जमा होणार आहे. या राखलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचा अनेक प्रलंबित कामे आता मार्ग लागलेला आहे. आणि त्याच त्याच महत्त्वाचं काम म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचा अंदाज स्थानिक बँकांना आधीच देण्यात आलेला असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव एस-एम-एस येण्यास थोडासा उशीर झाला तरी तर शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जायचे कारण नाही. कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही तासातच ही रक्कम खात्यात दिसून येते. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचं अजूनसुद्धा बघा त्यांच्या खात्यात नमूचे पैसे जमा झाले नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी बघा काय करावे लागेल? आता शेतकरी मित्रांनो बघा, 18 जिल्ह्यामध्ये हा पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालेलं आहे. त्यातील शेतकऱ्याने आपले स्टेट बँक ऑफ तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांच्या पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. आणि अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला भरपूर दिवसाची प्रतीक्षा आहे, पण तुमचे अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाही, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता मिळाला असेल, तर तुमच्या खात्यातसुद्धा आता कसलाच काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातसुद्धा नमोचा बघा नवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.